मावळ लोकसभा मतदारसंघाचा आज शेवटचा दिवस आहे। मावळचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या शेवटच्या रॅलीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तुम्ही बघितलेलं आहे, गेली 20-25 दिवसापासून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी हे अतिशय जोरात पक्षाच्या दृष्टिकोनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, आरपी असेल, रासपा असेल, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार प्रामाणिकपणे आणि जोराने चालू आहे। शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही दिसत असाल तरी तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे, मात्र पार्थ पवार शेवटपर्यंत आले नाही। पार्थ पवार पण आता दुपारी साधारणतः 2-2:30च्या दरम्यान येणार आहे। काल माझं त्यांचं बोलणं झालं होतं। 2 दिवसापासून ते शिरूर मतदारसंघामध्ये फिरत आहेत, आज ते शेवटच्या 2-2:30 वाजता येतील। काय कारण आहे लपून प्रचार करतायत, उघड प्रचार करत नाही? त्यांच्या मनात सल असेल का मागच्या परंपरेची? काय म्हणतात हे बघा, 2 दिवसापूर्वी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेलेले। त्यांनी भाषणही करताना सांगितलेले मागची परिस्थिती वेगळी, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील आहे, त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न केलेले त्याच्यात काय तथ्य असेल म्हणून। आता खरं तर तुम्ही सगळे इडेने प्रचार करतायत, मात्र विधानसभेला काय परिस्थिती असेल या जोपाने तुम्ही एकत्र असाल का? काय परिस्थिती असेल? पहिली लोकसभेची तर निवडणूक होऊ दे, नंतर विधानसभेची बघू ना आपण, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल। ही परिस्थिती म्हणजे काय सुचवायचं बघा, एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, बीजेपी आहे, आरपी आहे, रासप आहे, हीच युती विधानसभेमध्ये राहील असं मला वाटतंय। तुम्ही सातत्याने म्हणत आलेला की अजितदादा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे, विधानसभेला सगळे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना पाठिंबा देण्याची अशी अपेक्षा आहे। मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे किती आमदार येतात त्याच्यावरती ठरवलं जाईल असं माझं मत आहे। मला वाटतं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त आमदार आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असा विश्वास आहे मला। काय वाटतं, मशाल चिन्ह जे आहे ते पोहोचलेलं आहे का? गद्दारीचा टप्पा ते ठेवत आरोप करत प्रचार करतायत, त्यांचा उमेदवार निवडून येईल असं वाटतंय का? काय काय गद्दारीचा जो ठपका शिवसेनेवरती लोक ठेवतात, खरं बघितलं तर शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे, चिन्ह एकनाथ शिंदेकडे, तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। त्यामुळे गद्दारीचा मुद्दा या ठिकाणी येत नाही। ज्या पक्षाचे जास्त संख्याबळ असेल, ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील, त्यांच्या बाजूने हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे।